नमस्कार. आज आपण आधारशिला भाग 1 च्या 4थ्या आठवड्याबद्दल बोलणार आहोत. आणि हा आठवडा खरंच खूप खास आहे. का? कारण इथे लहान मुलं मीपासून म्हणजे स्वतःपासून ते माझं जग इथपर्यंतचा एक अद्भुत प्रवास करतात. चला पाहूया हा प्रवास कसा घडतो. आठवड्याची थीम आहे मी, माझे कुटुंब आणि परिसर. आणि हो, हा या थीमचा शेवटचा आणि सगळ्यात ॲडव्हान्स टप्पा आहे. म्हणजे आत्तापर्यंत जे शिकलो त्याच्या पुढची पायरी. हवा, आपला देश, कुटुंबातल्या वेगवेगळ्या भूमिका, अशा मोठ्या आणि खरं तर थोड्या अमूर्त कल्पनांची ओळख मुलांना ह्याच आठवड्यात होते. तर मग मूळ प्रश्न हा आहे की फक्त खेळामधून एका आठवड्यात मुलांचं संपूर्ण जग कसं काय तयार होऊ शकतं. हाच प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत. खेळता खेळता मुलं स्वतःला, त्यांच्या कुटुंबाला आणि देशाला कशी जोडली जातात हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. तर या आठवड्यात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया पायाभरणीने, म्हणजे कुटुंब आणि निसर्ग. मग वळूया नियम आणि सुरक्षिततेकडे. त्यानंतर बघूया की मुलांचं जग त्यांच्या देशापर्यंत कसं विस्तारतं. आणि हो, सगळ्यात शेवटी शिक्षक आणि पालकांसाठी काही खास टिप्ससुद्धा आहेत. तर पहिला टप्पा आहे कुटुंब आणि निसर्ग. आठवड्याची सुरुवात एकदम साधी आणि सोपी आहे. म्हणजे मुलांच्या जवळच्या ओळखीच्या गोष्टींपासून. त्यांचं कुटुंब, आजूबाजूचा निसर्ग. कारण अगदी स्वाभाविक आहे नाही का, मुलं जे रोज बघतात, जे अनुभवतात, तिथूनच तर त्यांचं खरं शिकणं सुरू होतं आणि ज्ञानाचा पाया पक्का होतो. सोमवारच्या दिवसाची रचना बघा किती सुंदर आहे. एका बाजूला मुलांना बागेत नेऊन 5 पानं गोळा करायला आणि मोजायला शिकवलं जातं, म्हणजे गणिताची ओळख झाली. आणि त्याचवेळी तुला घरात सगळ्यात जास्त लाड कोण करतं अशा गप्पांमधून नात्यांमधला ओलावा आणि हात धुण्यासारख्या चांगल्या सवयींची ओळख करून दिली जाते. आता मंगळवारी ओळख होते खरं तर एका जादुई गोष्टीची. ती म्हणजे हवा, जी दिसत नाही पण आपल्याला जाणवते. विचार करा, एवढ्या लहान मुलांना ही अदृश्य गोष्ट कशी समजावून सांगायची. चला पाहूया. आणि याचं उत्तर आहे खेळ. साधे सोपे प्रयोग. म्हणजे बघा, जेव्हा एखादा कागद फुंकर मारल्यावर उडतो, किंवा त्यांच्याच श्वासाने फुगा मोठा होतो, किंवा हातावर फुंकर मारल्यावर त्यांना थंडगार वाटतं, तो क्षण असतो ना, तो त्यांच्यासाठी विज्ञानाचा पहिला अरे वा क्षण असतो. इथेच त्यांना कळतं की शिकणं म्हणजे किती मजा असू शकते. ओके, तर निसर्गाच्या अदृश्य नियमानंतर म्हणजे हवेनंतर आता वेळ येते सामाजिक नियम आणि सुरक्षिततेची. म्हणजे आतापर्यंत मुलं स्वतःला आणि परिसराला ओळखायला शिकली आहेत. आता ह्या जगात वावरताना काही नियम पाळावे लागतात, स्वतःला सुरक्षित ठेवावं लागतं, हे शिकण्याची वेळ आली आहे. बुधवारचा दिवस मला तर खूपच आवडला. कारण इथे नियम मुलांवर लादले जात नाहीत, तर मुलं स्वतः नियम बनवतात. शिक्षक आणि मुलं मिळून वर्गाचे नियम ठरवतात. आणि जेव्हा एखादं मूल स्वतःच म्हणतं की खेळून झाल्यावर पसारा आवरायचा, तेव्हा विचार करा, तो नियम पाळण्याची जबाबदारी ते किती सहज स्वीकारतात. हे स्वयंशिस्तीचं किती मोठं पाऊल आहे नाही का. गुरुवारी आपण येतो जगाच्या एका मूलभूत चक्राकडे. दिवस आणि रात्र. संकल्पना खूप सोपी करून सांगितली आहे. दिवस म्हणजे सूर्य, उजेड आणि खेळायची वेळ. आणि रात्र म्हणजे चंद्र, तारे, अंधार आणि झोपायची वेळ. बस, या साध्या फरकातून त्यांना निसर्गाचं चक्र किती सहज समजतं. आणि याच दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा, खरं तर जीवनावश्यक धडा शिकवला जातो. तो म्हणजे परिचित आणि अपरिचित व्यक्तींमधला फरक. आई, बाबा, शिक्षक हे ओळखीचे आहेत, त्यांच्याशी बोलणं सुरक्षित आहे. पण अनोळखी व्यक्तींपासून सावध राहायचं, त्यांच्याकडून खाऊ घ्यायचा नाही. हा साधा नियम मुलांच्या सुरक्षतेसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. चला, आता आपण या आठवड्याच्या क्लायमॅक्सकडे आलो आहोत. इथपर्यंत मुलांचं जग म्हणजे त्यांचं घर, कुटुंब, शाळा, परिसर एवढंच होतं. पण आता हे जग खूप मोठं होणार आहे. ते आता माझा देश या विशाल संकल्पनेपर्यंत पोहोचणार आहे. शुक्रवारी मुलांना त्यांच्या मोठ्या घराची म्हणजे आपल्या भारत देशाची ओळख करून दिली जाते. कशी? तर आपल्या राष्ट्रध्वजाचं, तिरंग्याचं चित्र दाखवून, देशाचं नाव सांगून आणि एखादं सोपं देशभक्तीपर गाणं गाऊन. यातून आपण सगळे एक आहोत ही भावना त्यांच्या मनात अगदी सहज रुजते. त्यांच्या सामाजिक ओळखीचा हा पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. आणि आठवड्याचा शेवट होतो शनिवारी, पूर्णपणे हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीने.
म्हणजे पुस्तकांना थोडं बाजूला ठेवून थेट अनुभवातून शिकणं. दगड कसा असतो? कडक. आणि कापूस एकदम मऊ. हा फरक मुलं जेव्हा स्वतःच्या हातांनी स्पर्श करून अनुभवतात तेव्हा ते ज्ञान त्यांच्या मनात पक्कं होतं. यालाच तर म्हणतात खरं अनुभवात्मक शिक्षण. हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय नाही का? पण हे उपक्रम वर्गात घेताना शिक्षकांनी काय विशेष काळजी घ्यावी? यासाठी अभ्यासक्रमात काही खूप महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. चला, त्या पाहूया. तर शिक्षकांसाठी काही खास टिप्स. 1. आता मुलं शाळेत रुळली आहेत, त्यामुळे आता नियम आणि शिस्तीवर जोर द्यायला हरकत नाही. 2. हवेचे प्रयोग शिकवताना ते एखाद्या जादूच्या खेळासारखे सादर करा. मुलांमध्ये कुतूहल निर्माण होईल. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, अनोळखी व्यक्तींबद्दल चर्चा करताना मुलांना घाबरवायचं नाहीये, तर त्यांना फक्त सावध करायचंय, जागरूक करायचंय. आणि अर्थातच शिक्षण फक्त शाळेत थांबत नाही. उलट घरीच तर त्याची खरी सुरुवात होते. त्यामुळे आता बघूया की पालक या शिकण्याला घरी कसं पुढे नेऊ शकतात. तर पालकांसाठी काही मजेशीर ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की रोल प्ले, म्हणजे आई आजी बनते आणि बाबा आजोबा. किती मजा येईल मुलांना. यातून नाती छान समजतात. किंवा मग गांधीजींची एखादी सोपी गोष्ट सांगून देशाबद्दलची ओळख करून देता येईल. घरातल्याच वेगवेगळ्या वस्तूंचे रंग ओळखण्याचा खेळ किंवा ताट चमचा वापरून वेगवेगळे आवाज काढण्याचा खेळ, यातून त्यांची निरीक्षण शक्ती कमालीची वाढते. तर बघा, फक्त एका आठवड्यात खेळ आणि अनुभवाच्या माध्यमातून मुलं कुठून कुठे पोचली, स्वतःला ओळखण्यापासून ते थेट आपल्या देशाशी जोडण्यापर्यंत. केवढा मोठा पल्ला आहे हा. हेच तर खेळाचं खरं सामर्थ्य आहे. आणि मग जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. खेळातून मुलं शिकतात तो सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात शक्तिशाली धडा नेमका कोणता असतो? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?